नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओतून आपण तलाठी भरतीसाठी झालेल्या मागील काही परीक्षांमधील प्रश्न सोडवणार आहोत। या प्रश्नांच्या सरावामुळे तुम्हाला तलाठी भरतीमध्ये नेमके कसे प्रश्न विचारले जातात याचा अंदाज येईल। हे प्रश्न सोडवताना व्हिडिओ पॉज करून सुरुवातीला तुम्ही स्वतः प्रश्न सोडवा आणि नंतर त्याचे उत्तर तपासून पहा। प्रश्न पहिला, FLAG हा शब्द UOZT असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत HOME हा शब्द कसा लिहिला जाईल? पर्याय आहेत 1 WRNG, 2 WGNR, 3 SLNV आणि 4 SNLV। आता असे अल्फाबेट्सवरील प्रश्न सोडवताना आपल्याला वर्णमालेची आवश्यकता पडते। त्यामुळे सुरुवातीलाच पेपरमध्ये कच्च्या ठिकाणी इंग्रजी वर्णमाला आणि त्याचे अंक लिहून ठेवायचे। ते कसे लिहायचे तर A to M पर्यंत लिहायचे आणि तिथून M नंतर Mच्या खाली N घ्यायचे आणि तिथून Z अशा प्रकारे लिहायचे। त्यानंतर त्याला नंबरिंग करून घ्यायचे, अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची। याचा उपयोग आपल्याला अल्फाबेट्सवरील प्रश्न सोडवताना करायचा आहे। आता या प्रश्नामध्ये आपण जर पाहिलं, F ला U म्हणजे याच्या समोरील अक्षर, L ला O म्हणजे समोरील, नंतर A ला Z याच्या समोरील Z, G ला T म्हणजे समोरासमोरील, म्हणजे ही समोरासमोरील अक्षरे घेतलेली आहेत। आता होमला काय येईल, H समोरील अक्षर म्हणजेच S, नंतर O समोरील L, M समोरील N आणि E समोरील V, म्हणजे आपले उत्तर येईल SLNV, ऑप्शन क्रमांक 3। हेच दुसऱ्या प्रकारे सोडवता येईल, त्यासाठी तुम्हाला थोडंसं कष्ट घ्यावं लागेल। आता ज्यावेळी अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवतो त्यावेळी प्रत्येक अल्फाबेटचा नंबर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा। जसं की A ला 1, B ला 2, C ला 3 आणि हे सरावाने तुमच्या होऊन जाईल। एक आठवड्याभराच्या सरावानंतर तुम्हाला प्रत्येक अक्षराला कोणता अंक आहे आणि कोणत्या अंकाला कोणता अक्षर आहे हे अक्षर पाहताक्षणी लक्षात येईल। आणि ज्यावेळी तुम्हाला सगळ्या अल्फाबेटचे नंबर लक्षात येत राहतील त्यावेळी अशा प्रकारचे प्रश्न सोडवायला तुम्हाला खूप सोपं जाईल आणि वेळही खूप वाचेल। आता इथे मला माहीत आहे की F ला 6 आहे, L ला 12, A ला 1, G ला 7, त्यानंतर U ला 21, O ला 15, Z ला 26 आणि T ला 20। आता इथे ज्यावेळी या वर्णमालेप्रमाणे ज्यावेळी समोरासमोरील अक्षर येतील तेव्हा त्यांची बेरीज 27 येते। जसं A ची आणि Z ची 1 + 26 27, तसं कुठल्याही अंकाची जर घेतली तर बेरीज 27 येते। जसं की C आणि X ची घेतली 3 + 24 = 27। म्हणजेच काय, जर आपल्याला समोरासमोरील अंक काढायचा असेल तर दिलेला अंक 27 म्हणून वजा करायचा, समोरील अंक येईल म्हणजेच समोरील अल्फाबेट येईल। आता इथे आपल्याला होमचा सांकेतिक शब्द काढायचा आहे, म्हणजे H म्हणजेच आपल्याला माहीत आहे की 8, O म्हणजे 15, M म्हणजे 13 आणि E म्हणजे 5। म्हणजेच काय तर 8 + 19 = 27, म्हणजे 8 ला 19 येईल, 15 + 12 = 27 12, 13 + 14 = 27, 5 + 22 म्हणजे हे आपल्या सांकेतिक शब्दाचे अंक असतील। म्हणजे 19 म्हणजे S, 12 म्हणजे L, 14 म्हणजे N, 22 म्हणजे V हे आपले उत्तर असेल। अशा प्रकारे आपल्याला कमी वेळेत उत्तर काढता येईल। आता हे तुम्हाला थोडं किचकट वाटेल, पण थोडा सराव केला आणि तुमच्या अंक आणि अल्फाबेट्स याचे नंबर पक्के लक्षात राहिले की ही पद्धत खूप सोपी आहे आणि याच्यामध्ये खूप वेळ वाचतो। प्रश्न दुसरा, एका सांकेतिक भाषेत झू म्हणजे ZOO म्हणजे 1 12 12, क्रेन CRANE हा शब्द 24 9 26 13 22 असा लिहिला तर मॉडर्न MODERN हा शब्द कसा लिहिला जाईल? पर्याय 1 13 15 4 5 9 14, 2 14 12 23 22 9 13, 3 14 15 23 5 9 13 आणि 4 13 12 22 23 18 13। या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला अल्फाबेट्स आणि अंक याच्यातील सहसंबंध पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे। Z ला 1 आहे, O ला 12 आहे, झेडच्या समोरील शब्द A म्हणजे 1, O म्हणजे 15, 15 + 12 27,
म्हणजे 12 समोरील शब्द येईल. त्याचप्रमाणे क्रेनमधील सी म्हणजे 3, 3 अधिक 24 बरोबर 27. त्यानंतर आर 18, 18 अधिक 9 बरोबर 27. नंतर ए 1 अधिक 26 म्हणजे 27. एन 14 अधिक 13 27. ई 5 अधिक 22 27. म्हणजे आपल्याला हे लॉजिक लक्षात आले. त्यानंतर मॉडर्नचं काय येईल? एम म्हणजे 13, ओ म्हणजे 15, डी म्हणजे 4, ई म्हणजे 5, आर म्हणजे 18 आणि एन म्हणजे 14. म्हणजे आपल्याला उत्तर काढते वेळी याची बेरीज 27 आली पाहिजे. म्हणजे 13 अधिक 14 27, 15 अधिक 12 27, 4 अधिक 23 27, 5 अधिक 22 27, 18 अधिक 9 27 आणि 14 अधिक 13 27. म्हणजे हे आपले उत्तर असेल 14, 12, 25, 22, 9, 13. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न तिसरा. मिल्क MILK म्हणजे 4, 2, 3, 1. ग्लॅड GLAD म्हणजे 5, 3, 6, 7. तर MAIK म्हणजे किती? आता या प्रश्नामध्ये आपण जर निरीक्षण केलं तर अंकाचं काहीच लॉजिक नाही. त्यामुळे डायरेक्ट जो दिलेला शब्द आहे त्याच्या समोरील अंक आपल्याला उत्तर काढते वेळी घ्यायचा आहे. म्हणजे इथे एमला 4 दिलेलं आहे म्हणजे 4 येईल. एला 6 आहे तर 6 येईल. आयला 2 आहे तर 2 येईल आणि केला 1 आहे. म्हणजे आपले उत्तर असेल 46, 21. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न चौथा. 3, 5, 9, 17, 33, 65, 129 आणि त्यानंतर येणारा संख्या आपल्याला काढायची आहे. पर्याय आहेत 1, 230, 2, 257, 3, 247 आणि 4, 227. आता या संख्या मालिकेमध्ये लॉजिक काय आहे तर इथे 2 अधिक 1 3, 2ची दुप्पट 4 अधिक 1 5, 4ची दुप्पट 8 अधिक 1 9, 8ची दुप्पट 16 अधिक 1 17, नंतर 16ची दुप्पट 32 अधिक 1 33, नंतर 32ची दुप्पट किती 64 अधिक 1 आणि 64ची दुप्पट 128 अधिक 1, 128ची दुप्पट 256 अधिक 1 बरोबर 257. म्हणजे आपले उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2, 257. प्रश्न 5वा. 4/25, 6/49, 8/81. त्यानंतर काय? हा प्रश्न सोडवायचा आहे. उत्तराचे ऑप्शन आहेत. पहिला 10/100, 2 10/121, तिसरा 11/144 आणि चौथा 13/196. आता या प्रश्नामध्ये काय लॉजिक वापरले तर अंशाचं आणि छेदाचं लॉजिक वेगवेगळं आहे. अंशाच्या ठिकाणी 4, 6, 8 म्हणजे 2चा फरक आहे. 8 नंतर काय येईल 10 येईल. त्याचप्रमाणे छेदाच्या ठिकाणी 25, 49, 81 म्हणजे 5चा वर्ग, 7चा वर्ग, 9चा वर्ग म्हणजे 2चा फरक आहे. नंतर काय येईल 11चा वर्ग, 11चा वर्ग काय येईल 121. म्हणजे आपले उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 2, 10/121. प्रश्न 6वा. 2000 साली शिक्षक दिन गुरुवार असेल तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल? पर्याय आहेत 1 बुधवार, 2 गुरुवार, 3 शुक्रवार आणि 4 रविवार. या प्रश्नामध्ये आपल्याला माहीत पाहिजे की शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला येतो आणि प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला असतो. परीक्षेमध्ये विचारला जाणाऱ्या कॅलेंडरवरील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या तारखा लक्षात पाहिजेत. जसं की शिक्षक दिन, बाल दिन, गांधी जयंती, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अशा तारखा माहीत पाहिजेत. हा प्रश्न कसा सोडवायचा? सुरुवातीला आपण सर्व दिवस मोजून घेऊ. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. आता सप्टेंबर हा 30 दिवसांचा महिना असतो. आपल्याला 5 सप्टेंबरपासून काढायचा आहे. म्हणजे शिल्लक राहतील दिवस 25. ऑक्टोंबरचे 31, नोव्हेंबरचे 30, डिसेंबरचे पुन्हा 31 आणि 26 जानेवारी म्हणजे 26. आता यांची बेरीज केली 25, 31, 30, 31 आणि 26 तर उत्तर येईल 143 दिवस. याला 7ने भागायचे. 7ने का तर आठवडा हा आपला 7 दिवसांचा असतो. जर याला 7ने भागले तर 20ने भाग जाईल
आणि शिल्लक 3 राहील. आता इथे आलेले शिल्लक 3 हे गुरुवारनंतरचे दिवस असतील, म्हणजेच 1 शुक्रवार, 2 शनिवार आणि 3 रविवार, म्हणजे 26 जानेवारीला रविवार येईल. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 रविवार. प्रश्न 7वा. सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर सायकलवरून गेला. तेथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर व पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर अंतर कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापले. तर त्याने मूळ स्थानापासून म्हणजेच घरापासून किती अंतर कापले? पर्याय आहेत 1 9 किलोमीटर, 2 18 किलोमीटर, 3 21 किलोमीटर आणि 4 15 किलोमीटर. आपण नकाशामध्ये दिशा ह्या अशा प्रकारे घेतो. वरती उत्तर, खाली दक्षिण, उजव्या बाजूला पूर्व आणि डाव्या बाजूला पश्चिम. तर सतीशचे घर जर इथे पकडले, आता सतीश पूर्वेला 18 किलोमीटर सायकलवरून गेला, तर तो अशा प्रकारे 18 किलोमीटर जाईल पूर्वेला. त्यानंतर तो उजवीकडे म्हणजे दक्षिणेला 3 किलोमीटर गेला. त्यानंतर पुन्हा उजवीकडे म्हणजे पश्चिमेला 6 किलोमीटर आणि शेवटी डावीकडे म्हणजे दक्षिणेला 6 किलोमीटर गेला. तर तो इथे पोहोचेल. आता इथे लक्षात ठेवा, ज्यावेळी डावीकडे सांगितले जाईल त्यावेळी अँटी क्लॉकवाईज वळायचं आणि ज्यावेळी उजवीकडे जाईल त्यावेळी क्लॉकवाईज वळायचं. या प्रश्नामध्ये आपण सुरुवातीला उजवीकडे म्हणजे क्लॉकवाईज, पुन्हा उजवीकडे क्लॉकवाईज, पुन्हा डावीकडे अँटी क्लॉकवाईज अशा प्रकारे वळण घेतलेलं आहे. आता आपल्याला सतीशने घरापासून किती अंतर पार केले आहे हे काढायचं आहे. म्हणजे आपल्याला या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत अंतर काढायचं आहे. आपण ही रेषाशी जुळवू शकतो, म्हणजे हा काटकोन त्रिकोण होईल. आता याचे अंतर 6 किलोमीटर आहे, याचे अंतर 3 किलोमीटर एवढे असेल. आता आपल्याला या बाजूचे अंतर काढायचं आहे. ही संपूर्ण बाजू 18 किलोमीटर आहे. त्यातून हे 6 किलोमीटर वजा केले तर येईल 12 किलोमीटर, म्हणजे इथून ते इथेपर्यंत अंतर 12 किलोमीटर असेल. म्हणजे आपल्याला काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू मिळाल्या, एक 12 किलोमीटर आणि एक 6+3 म्हणजे 9 किलोमीटर. मग इथे आपल्याला या कर्णाचे अंतर काढायचं आहे. कर्णाचे सूत्र काय? कर्ण वर्ग बरोबर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजे किती? 12चा वर्ग अधिक 9चा वर्ग किती येईल? 144 अधिक 81 बरोबर 225. 225 हा 15चा वर्ग आहे, म्हणजे आपला कर्ण असेल 15. उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4 15. प्रश्न 8वा. संकेत एका ध्वजस्तंभापासून पूर्वेकडे काही अंतर चालत गेला. त्यानंतर त्याने उजवीकडे वळून काही अंतर कापले. पुन्हा तो डावीकडे वळून काही अंतर चालत गेला. त्यानंतर पुन्हा उजवीकडे काही अंतर जाऊन तो पुन्हा एकदा उजवीकडे वळला व काही अंतर कापले व थांबला. थांबलेल्या जागेवर तो 90 अंश कोनातून उजवीकडे वळला. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल? पर्याय 1 ईशान्य, 2 दक्षिण, 3 उत्तर, 4 पश्चिम. पाठीमागील प्रश्नामध्ये आपण पाहिलं की दिशा ह्या आपण अशा प्रकारे घेतो. वरती उत्तर, खाली दक्षिण, उजव्या बाजूला पूर्व आणि डाव्या बाजूला पश्चिम. आता संकेत एका ध्वजस्तंभापासून पूर्वेकडे काही अंतर चालत गेला, म्हणजे तो या दिशेला पूर्वेकडे चालत जाईल. त्यानंतर त्याने उजवीकडे वळून काही अंतर कापले. उजवीकडे म्हणजे क्लॉकवाईज, म्हणजे तो अशा प्रकारे जाईल. त्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळला. डावीकडे म्हणजे अँटी क्लॉकवाईज अशा प्रकारे. त्यानंतर तो पुन्हा उजवीकडे काही अंतर गेला. उजवीकडे म्हणजे क्लॉकवाईज या प्रकारे तो जाईल. पुन्हा एकदा उजवीकडे वळला म्हणजे क्लॉकवाईज अशा प्रकारे व काही अंतर कापले व थांबला, म्हणजे इथे थांबेल. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे? तर पश्चिम. थांबलेल्या जागेवर तो 90 अंश कोनातून उजवीकडे वळला, म्हणजे उजवीकडे म्हणजे क्लॉकवाईज तो या दिशेला वळेल, म्हणजे उत्तरेकडे वळेल. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशेला. म्हणजे आपले उत्तरही
उत्तरच असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 9. एका षटकोनाच्या शिरोबिंदूनुसार ABCDEF असे 6 लोक षटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत खालीप्रमाणे बसले आहेत. ए आणि ई याच्यामध्ये सी आहे, सीच्या उजवीकडे ई आहे, ई आणि एफ यांच्यामध्ये कोणीतरी आहे, मात्र एफच्या उजवीकडे बी नाही. तर डीच्या समोर कोण आहे? पर्याय 1 एफ, 2 ई, 3 बी आणि 4 सी. आता या दिलेल्या कंडिशनवरून आपल्याला उत्तरे काढायचं आहे. इथे षटकोनाच्या शिरोबिंदूवरती 6 लोक बसलेले आहेत, त्यामुळे आपल्याला षटकोन काढून घ्यावं लागेल. आता कंडिशन काय दिलेले आहेत? ए आणि ई यांच्यामध्ये सी आहे, म्हणजे ए सी ई अशा प्रकारे बसले असतील, आणि सीच्या उजवीकडे ई आहे. आता हा केंद्रबिंदू, आता समजा सी इथे बसला आहे तर त्याची उजवी बाजू या साईडला असेल, म्हणजे ई इथे असेल, त्यानंतर ए ह्या बिंदूवरती, त्यानंतर काय तर ई आणि एफ यांच्यामध्ये कोणीतरी आहे, म्हणजे ई आणि एफ इथे मध्ये कोणीतरी आहे, मात्र एफच्या उजवीकडे बी नाही. उजवीकडे नाही म्हणजे डावीकडे आहे, डावीकडे म्हणजे बी हा ई आणि एफच्या मध्ये आहे, तर बी इथे येईल. आता राहिली फक्त एक जागा, तिथे डी असेल, म्हणजे आपल्याला या 6 जणांची अशा प्रकारे सेटिंग अरेंजमेंट भेटलेली आहे. आता आपल्याला उत्तर काय काढायचं आहे? डीच्या समोर कोण आहे? डीच्या समोर कोण आहे? तर ई आहे, म्हणजे बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 ई. प्रश्न 10. हा प्रश्न पाठीमागील प्रश्नावरतीच आधारित आहे. वरील उदाहरणात एफ आणि सी यांनी आपल्या जागा आपसात बदलल्या तर सी आणि ए यांच्यामध्ये कोण असेल? इथे आपण सिटिंग अरेंजमेंट काढलेली आहे. इथे आपल्याला फक्त आता सी आणि एफ यांच्या आपसात जागा बदलायच्या आहेत, म्हणजे सीच्या ठिकाणी एफ येईल आणि एफच्या ठिकाणी सी. त्यानंतर सी आणि ए यांच्यामध्ये कोण असेल याचं उत्तर काढायचं आहे. इथे कोण आहे? सी आणि एच्यामध्ये डी आहे, म्हणजे आपले उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 डी. प्रश्न 11. 20 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते. आज बापाचे वय मुलाच्या दुप्पट आहे, तर त्या दोघांचे आजचे वय किती? पर्याय 1 बाप 44 वर्षे मुलगा 22, दुसरा बाप 55 वर्षे मुलगा 33, 3 बाप 56 वर्षे मुलगा 44 वर्षे आणि 4 यापैकी नाही. वयावरील प्रश्नाचे उत्तर काढताना बरेच प्रश्न आपल्याला ऑप्शनवरून सुटतात. जर दिलेल्या कंडिशनला आपण ऑप्शन चेक केले तर आपल्याला लगेच उत्तर भेटते. आता इथे 20 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या 12 पट होते आणि आजचे वय काय आहे तर मुलाच्या दुप्पट आहे. तर आपल्याला उत्तर काढताना कंडिशन काय आहे तर मुलाच्या वयाच्या दुप्पट बापाचे वय असले पाहिजे. आता जर आपण ऑप्शन चेक केले तर ऑप्शन 2 आणि 3 इथे मुलाचे वय बापाच्या दुप्पट होत नाही, त्यामुळे हे 2 ऑप्शन चुकीचे आहेत. आता उरले ऑप्शन फक्त 1 आणि 4. ऑप्शन क्रमांक 1 जर बघितला, मुलग्याचे वय 22 आणि बापाचे वय 44, हे आपण पहिल्या कंडिशनमध्ये टाकू. 20 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते. आता मुलाचे 20 वर्षापूर्वी वय असेल 2 आणि बापाचे 24, म्हणजे मुलाच्या 12 पट म्हणजे 12 गुणिले 2 बरोबर 24. ही कंडिशन मॅच होते, म्हणजे दोन्ही कंडिशन ऑप्शन क्रमांक 1ला मॅच होतात. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बापाचे वय 44 आणि मुलग्याचे 22. प्रश्न क्रमांक 12. एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70ने जास्त आहे, तर त्या ठिकाणी किती गुराखी आहेत? पर्याय 1 6, 2 8, 3 1 आणि 4 5. आता इथे 20 कोंबड्या, 15 गायी आणि काही गुराखी आहेत. गुराखी एक्स मानू. तर 20 कोंबड्या म्हणजे पाय किती असतील? 40, आणि 15 गायींचे प्रत्येकी 4 म्हणजे 60 पाय असतील. आता यांची बेरीज किती झाली? 15 + 20 35 आणि 40 + 60 100. यांच्यातील फरक असेल 65. आपल्याला फरक किती पाहिजे? 70 पाहिजे आहे. आता उत्तर 70 येण्यासाठी गुराख्याच्या डोके आणि पाय यांच्या संख्येतील फरक 5 यायला हवा, आणि तो कधी येईल तर गुराख्याची संख्या 5 असेल तर, म्हणजे 5 डोकी आणि 10 पाय होतील.
यांच्यातील फरक असेल 5. म्हणजेच काय, तर तिथे 5 गुणाके असतील. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 5. प्रश्न 13. दुपारी 3:30 ते रात्री 10:30पर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल? पर्याय आहेत: 1 6 वेळा, 2 8 वेळा, 3 1 वेळा आणि 4 5 वेळा. एका तासामध्ये मिनिट काटा तास काट्याला 1 वेळा ओलांडतो. इथे आपल्याला 3:30 पासून जर चेक करायचं असेल तर 4:30पर्यंत 1 वेळा, त्यानंतर 5:30पर्यंत 1 वेळा, 6:30पर्यंत 1 वेळा. आता 6:30 नंतर 7:30पर्यंत मिनिट काटा तास काट्याला क्रॉस करणार नाही, कारण तास काटा हा 6च्या पुढे गेलेला असेल. त्यामुळे 8:30पर्यंत पुन्हा एकदा क्रॉस करेल, त्यानंतर 9:30पर्यंत एकदा आणि 10:30पर्यंत एकदा क्रॉस करेल. म्हणजे एकूण किती? 1 2 3 4 5 आणि 6 वेळा. 6 वेळा मिनिट काटा हा तास काट्याला क्रॉस करेल. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 6. प्रश्न 14. एका फलंदाजाच्या पहिल्या 4 कसोटी सामन्यात धावांची सरासरी 42 आहे. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला जर आपली सरासरी 50 करायची असल्यास त्याला 5व्या कसोटीत किती धावा कराव्या लागतील? पर्याय आहेत: 1 98, 2 82, 3 56, 4 92. इथे आपल्याला 5 कसोटीमध्ये 50ची सरासरी पाहिजे. म्हणजे 5 गुणिले 50 म्हणजे एकूण 250 धावा हव्यात. त्या फलंदाजाने 4 कसोटीमध्ये 42च्या सरासरीने धावा केल्यात. म्हणजे एकूण धावा किती केलेत? तर 168. म्हणजेच त्याला अजून किती धावा कराव्या लागतील? तर 250 वजा 168 म्हणजे किती? 82. म्हणजे आपले उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 82. प्रश्न 15. रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील? JKLJ, KLMK, LMNL, MNOM आणि त्यानंतर येणारे अक्षर आपल्याला काढायचे आहेत. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी एक निवडायचं आहे. आता या प्रश्नामध्ये आपण जर निरीक्षण केले तर J नंतर K येते, K नंतर L, L नंतर M, त्यानंतर काय येईल? N येईल. त्यानंतर काय, तर JKL, KLM, LMN, MNO. म्हणजेच पहिल्या अक्षराच्या नंतरची सलग 2 अक्षरे आलेली आहेत. म्हणजेच N नंतरची O आणि P अक्षरे येतील आणि शेवटचे अक्षरे प्रत्येक ठिकाणी पहिले अक्षर आहे. म्हणजे J K K L L M M म्हणजे इथे येईल N N. उत्तराचा शब्द असेल NOPN, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न 16. अ, ब, क आणि ड यांचा पगार सारखाच आहे आणि पर्याय आहेत: 1 अ ने क पेक्षा कमी खर्च केला, 2 ब ने ड पेक्षा जास्त खर्च केला, 3 ब ने ड पेक्षा कमी खर्च केला आणि 4 क ने सर्वात कमी खर्च केला. आता या प्रश्नामध्ये आपल्याला या 3 संख्यांचे कंपॅरिझन करायचं आहे आणि त्याच्यावरून उत्तर ठरवायचं आहे. तर आपल्याला काय 3/8, 3/5, 2/6 व 6/10 यातील कोणती संख्या मोठी आणि कोणती लहान हे ठरवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला याचे छेद समान करावे लागतील. छेद समान करण्यासाठी काय करावे लागेल? तर छेदाला आणि अंशाला समान संख्येने गुणावे लागेल. आता 8 5 6 10 यांचा छेद समान करण्यासाठी आपल्याला 8 5 6 10 याचा लसावी माहीत पाहिजे. लसावी कसा काढायचा? 8 5 6 10, 8 5 6 10 याला कोणत्या संख्येने भाग जातो? सर्व संख्यांना कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही. 8 6 10ला 2 ने भाग जातो, 2 घ्यायचे. इथे 4 येईल, 5 आहे तसे घ्यायचे. 6ला 2 ने भाग लागल्यानंतर 3 येईल, 10ला 2 ने भाग लागल्यानंतर 5 येईल. त्यानंतर 4 5 3 5 अशा संख्या मिळतील. इथे 2 ठिकाणी 5 आहे, त्यामुळे त्याला 5 ने भाग लावायचा. 4 आहे तसे खाली येईल. 5ला 5 ने भागल्यानंतर उत्तर येईल 1. 3 आहे तसे घ्यायचे आणि पुन्हा 1. आता इथून पुढे आपल्याला कमीत कमी 2 संख्यांना कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही, त्यामुळे या सर्व संख्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 5 10, 10 गुणिले 4 40, 40 गुणिले 3 120. म्हणजेच काय, तर या 4 संख्यांचा लसावी 120 असेल. आता हा लसावी आपण कसा काढला हे जर तुम्हाला लक्षात आलं नसेल
तर आपण लसावी आणि मसावी कसा काढायचा याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो पाहून घ्या म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. आता सर्व ठिकाणी छेद 120 करायचा आपल्याला. 3/8चा छेद 120 करण्यासाठी कोणत्या संख्येने गुणावं लागेल? 8ला आपल्याला 15ने गुणावं लागेल. म्हणजे 8 गुणिले 15 3 गुणिले 15. त्यानंतर 3/5चा छेद 120 करण्यासाठी 5ला 24ने गुणावे लागेल. म्हणजे 3लाही 24ने गुणावे लागेल. त्यानंतर 2/6ला 20ने गुणावे लागेल आणि 6/10ला 12ने गुणावे लागेल. त्यानंतर आपल्याला कोणत्या संख्या मिळतील? 15 गुणिले 3 45 छेद 120. 24 गुणिले 3 72 छेद 120. 20 गुणिले 2 40 छेद 120. 6 गुणिले 12 72 छेद 120. म्हणजेच काय? 45 छेद 120 हा अने खर्च केलेला पगार आहे. 72 छेद 120 बने खर्च केलेला पगार आहे. 40 छेद 120 कने खर्च केलेला पगार आहे आणि 72 छेद 120 डने खर्च केलेला पगार आहे. आता आपण याचं कंपॅरिझन करू शकतो. आता इथे पहिला ऑप्शन काय? अने क पेक्षा कमी खर्च केला. इथे अने 120 पैकी 45 आणि कने 120 पैकी 40. म्हणजे कने अपेक्षा कमी केलेला आहे, अने क पेक्षा कमी नाही, त्यामुळे पहिला ऑप्शन चुकीचा आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन बने ड पेक्षा जास्त खर्च केला. ब म्हणजे 120 पैकी 72 आणि ड म्हणजे 120 पैकी 72. म्हणजे दोन्ही संख्या समान आहेत, त्यामुळे हा पण ऑप्शन चुकीचा आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन बने ड पेक्षा कमी खर्च केला. आत्ताच आपण चेक केले की दोघांनीही समान खर्च केलेला आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन चुकीचा आहे. आणि शेवटचा चौथा ऑप्शन कने सर्वात कमी खर्च केला. कने म्हणजे 40 छेद 120. इथे कने अ ब ड पेक्षा सर्वात कमी खर्च केलेला आहे, त्यामुळे हा ऑप्शन बरोबर आहे. याचे उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न 17वा. शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, तर त्या स्त्रीचे त्या माणसाचे नाते काय? आता या प्रश्नात कंडिशन काय आहे? जी स्त्री ओळख करून देते ती काय सांगते की तिच्या आईची एकुलती एक मुलगी. म्हणजे काय? तर तिच्या आईला एकच मुलगी आहे. म्हणजेच काय? तर ती मुलगी ती स्वतःच असणार आहे आणि ज्या व्यक्तीशी ती परिचय करून देते ती त्याची पत्नी आहे. म्हणजे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 पत्नी. प्रश्न 18. 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात, तर 50 बगळे 50 मासे किती मिनिटात खातील? आता 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात, म्हणजे 5 बगळ्यांना प्रत्येकी एक मासा खायला 5 मिनिटे लागतात. त्यानंतर 50 बगळे 500 मासे खातात, म्हणजे प्रत्येक बगळ्याच्या वाट्याला 10 मासे येतील. आता एका बगळ्याला एक मासा खाण्यासाठी 5 मिनिट लागतात, तर 10 मासे खाण्यासाठी 5 गुणिले 10 म्हणजे 50 मिनिटे लागतील. म्हणजे आपले बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 50. प्रश्न 19. सचिनचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर सचिनचा 8वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? या प्रश्नामध्ये काय माहिती दिली? तर सचिनचा जन्म 18 ऑक्टोबर 1993ला झालेला आहे आणि त्याच वर्षी गांधी जयंती शनिवारी आहे. गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते, म्हणजेच 2 ऑक्टोबरला शनिवार आहे. आता आपल्याला सचिनचा 8वा वाढदिवस काढायचा आहे. म्हणजे 8वा वाढदिवस कधी येईल? 93 नंतर 1994ला पहिला वाढदिवस येईल, 1995ला दुसरा वाढदिवस येईल, 1996ला तिसरा, 1997ला चौथा, 1998ला 5वा, 1999ला 6वा, 2000 साली 7वा आणि 2001 साली सचिनचा 8वा वाढदिवस येईल. आता इथे 2 ऑक्टोबर शनिवार आहे, म्हणजेच काहीतरी 9 ऑक्टोबरला शनिवार असेल. त्यानंतर
16 ऑक्टोबरला शनिवार असेल, 17ला रविवार आणि 18 ऑक्टोबरला सोमवार असेल, म्हणजे सचिनच्या जन्मदिवशी 18 ऑक्टोबरला सोमवार असणार आहे. यानंतर 1994ला 18 ऑक्टोबरला कोणता वार येईल, तर सोमवार नंतरचा वार येईल, म्हणजे मंगळवार येईल. जर लीप वर्ष नसेल तर पुढच्या वर्षी त्याच तारखेला त्याच्या पुढचा वार येतो, म्हणजेच आता 95ला बुधवार येईल. आता इथे 1996 लीप वर्ष आहे. लीप वर्ष कसं काढायचे, जर त्या वर्षाला 4ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष असते. इथे 1996ला 4ने भाग जातो. एखाद्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो किंवा नाही हे पाहण्यासाठी फक्त शेवटच्या 2 अंकांना भागायचं, म्हणजे फक्त 96ला 4ने भाग जातो किंवा नाही ते पाहायचं. 4 2 8, 4 चूक 16, म्हणजे पूर्ण भाग जातो, म्हणजे हे लीप वर्ष आहे. त्यानंतरचं लीप वर्ष कोणतं येईल, तर 2000, म्हणजे या यादीमध्ये 2 लीप वर्ष आहेत, त्यावेळी आपल्याला वार 2 दिवसांनी पुढे ढकलावं लागेल. इथे 1996ला एक वार स्किप करावा लागेल, म्हणजे बुधवार नंतर गुरुवार स्किप करून शुक्रवार घ्यावा लागेल. त्यानंतर 97ला शनिवार, 98ला रविवार, 99ला पुन्हा सोमवार. 2000 साली लीप वर्ष असल्यामुळे एक वार स्किप करावा लागेल, म्हणजे सोमवार नंतर मंगळवार स्किप बुधवार. आणि 2001 साली गुरुवार, म्हणजे सचिनच्या 8व्या वाढदिवसादिवशी गुरुवार असेल. ऑप्शन क्रमांक 1 गुरुवार. प्रश्न 20वा, बीट BEAT म्हणजे YVZG, तर SOUP या शब्दाचा संकेत कोणता? या प्रश्नामध्ये लॉजिक काय वापरलं आहे, आपण हे 2 शब्द पाहिले तर लगेच लक्षात येईल. बीच्या समोरील Y आहे, ईच्या समोरील V आहे, एच्या समोरील Z आहे आणि टीच्या समोरील J आहे. मग या शब्दाचा सांकेतिक शब्द काय असेल? यस म्हणजे 19, 19 अधिक 8 27, 8 म्हणजे H. O 15 अधिक 12 27, 12 म्हणजे L. U 21, 21 अधिक 6, 6 म्हणजे F. P 16, 16 अधिक 11 27, 11 म्हणजे K. म्हणजे आपले उत्तर असेल HLFK, ऑप्शन क्रमांक 2.